श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे. हा संदेश ऐकण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पाहावा अशी स्वामींची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चालताना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधीकधी आपण आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. आपल्याला आयुष्य एक नवी संधी नव्याने देत असते आणि प्रत्येक वेळी आपण आयुष्य आपल्या दुसरी संधी देत का नाही म्हणून रडत असतो. खरं तर आयुष्याने दिलेली प्रत्येक पहिली नवी संधी ही स्वतःमध्येच एक दुसरी संधी असते. बाळा, तू मार्गाने चालत राहा, योग्य मार्गाने चालत राहा. मी जो मार्ग दाखवत आहे त्या मार्गाने तू चालत राहा. तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर मी थोड्याच अंतरावर सुख घेऊन उभा असेल. बाळा, एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्या प्रिय बाळा, संकट आले म्हणून खचून जाऊ नकोस. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. प्रत्येक माणसात देव असतोच. मग तुम्ही मंदिरात का जाता? वाटा तर उन्हातही वाहतात, पण त्याचा आनंद सावलीतच बसल्यावर का मिळतो? तसेच देवही सगळीकडे असतात, परंतु त्याचा आनंद हा मंदिरातच मिळतो. तुझ्या प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की आहे. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. संयम ठेव, हेही वाईट दिवस राहणार नाही. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्यावर पण कधीही वाईट वेळ येऊ देणार नाही. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आत्ताच या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर असे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोललात तर चुकीचे ठराल. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जप आणि जप या दोन्ही शब्द दिसायला सारखे आहेत, पण उच्चारायला वेगळे आहेत आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न आहेत. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तारून जातात. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते कळतसुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जास्त आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. ध्यानात ठेवा, नशीबवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. बाळा, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. तुला सर्व काही न मागता
खूप काही मिळेल. बाळा, हा संदेश मनापासून शेवटपर्यंत ऐक. तू प्रामाणिक व खरा आहेस. तू कधीही कोणाचे वाईट केलेले नाही. तुझे कर्म हे चांगले आहेत, तरीही लोक तुझा अपमान करतात, तुला कमी लेखतात. पण बाळा, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तू लक्ष देऊ नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. पुढे चालत राहा. मी तुला हारू देणार नाही. तुझे मन जेव्हा दुःखी असते तेव्हा तू आमचे नामस्मरण कर. जेव्हा हे लोक तुझा अपमान करतात, तुला कमी लेखतात, तेव्हा तू खूप दुःखी होऊन रडू लागतो. तेव्हा आम्हालाही खूप वाईट वाटते. पण त्याचा सर्व हिशोब माझ्याकडे आहे. त्यावेळी फक्त माझे नामस्मरण कर. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्हीही नसतात. तुझे हे दिवस बदलणार आहे. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव आणि काळजी करणे थांबव. तुला आयुष्यामध्ये निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. तू माझी भक्ती ही निस्वार्थ मनाने करशील तर तुला मी काहीही कमी पडू देणार नाही. मी तुझ्यासाठी काही खास योजना राखून ठेवली आहे. माहीत आहेस, तू खूप प्रयत्न करत आहेस. त्या प्रयत्नामध्ये तुला यश भेटत नाही. आता तुला यश भेटेल. तुला आयुष्यात प्रत्येक वेळी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता काळजी करणे थांबव. तू आता प्रगतीच्या मार्गावर आहेस. तुला माझा आशीर्वाद हा मिळाला आहे. अपयश आले म्हणून निराश होऊ नकोस. तुला खाली आणणाऱ्या ह्याच पायऱ्या तुला वर घेऊन जातील. त्याच पायऱ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी नवीन संधी म्हणून स्वीकार कर. काय माहिती, हीच संधी तुला तुझ्या एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तू नेहमी हसत राहा. कितीही संकट येऊ दे. नेहमी स्वतःला सांगत जा की मी या सगळ्यातून बाहेर पडेन. खचून जाऊ नकोस. तू खूप स्ट्रॉंग आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस. तुम्हालाही स्वामी माऊली प्रिय असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तू खूप वाईट दिवसांचा सामना केला आहेस. ज्याचे त्याचे भोग हे त्यांनीच भोगावे लागतात. त्यात मीही काही करू शकत नाही. पण माझ्या नामस्मरणाने त्या वाईट गोष्टीची तीव्रता मात्र कमी होते. जेथे पूर्ण हात जाणार होता तेथे बोटावर निभवलं असं. त्यामुळे माझे नामस्मरण करत राहा. जर आधीचे कर्म, जन्मातील कर्म चांगले असतील तर माझ्या नामस्मरणाने अधिकच तुमचे दिवस चांगले होतील. आणि आधीच्या जन्माचे काय भोग असतील तर माझ्या नामस्मरणाने त्याची तीव्रता ही कमी होते. जे घडून गेलं आहे त्याचा तू विचार करत बसू नको. जे घडत आहे ते चांगलंच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे असं तू समज. जास्त चिंता करू नकोस. सर्व काही ठीक होईल. जास्त गोष्टीचा सतत विचार तू करत आहेस. विचार करणं थांबव. तुझी भक्ती ही खरी व प्रामाणिक आहे. तुझे ते प्रयत्न असेच चालू ठेव. तुला त्या प्रयत्नात यश हे मिळणारच आहे. योग्य वेळ येऊ दे. या जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी तुला साथ देईल. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठे असेल. बाळा, टाकून बोलण्यापेक्षा बोलून टाकावं. कारण ऐकून बोलला तर समोरच्याचं मन दुखावेल आणि बोलून टाकाल तर आपलं मन हलकं होईल. अनुभवाने एक शिकवण देतो. कुणाच्याही चुका, उणिवा शोधत बसू नका. नियती तो त्यांचं बघून घेईल. हिशोब तू करत त्यांचा बसू नकोस. आमचे नामस्मरण कर. तुझे दुःख, वेदना, तुला होणारा त्रास नाहीसा होईल. माझ्या नामस्मरणाने सुख, समाधानी, शांती प्राप्ती होते. मोठं व्हायला ओळख नाही तर माणसाची मनं जिंकावी लागतात.
जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. सर्वांशी माणुसकीने वाग. असं नको की जसाच तसे. बाळा, समोरच्याने तुझ्याशी कसंही वागू दे, पण तू मात्र त्यांच्याशी चांगलेच वाग. त्यांचे कर्म करतात, त्यांना त्यांची शिक्षा ही भेटते. तू मात्र त्यांच्याशी वाईट वागून तुझे कर्म वाईट करून घेऊ नकोस. मी तुला सांगतो, कारण तू माझा भक्त आहेस. तू वाईट कर्म नाही करावी असं मला वाटतं. शेवटी कर्माचेच फळ सर्वांना भेटत असते, हे लक्षात ठेव. तुला त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा तुला प्रेरणा देणाऱ्या लोकांकडे तू लक्ष दे. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घातला की आयुष्याला मूर्तीसारखी सुंदरता लाभते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार करण्याची आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा पाहिजे. जर तुम्ही असा विचार ठेवला की हे मी करू शकतो, तर ते तुमच्यासाठी शक्य आहे. फक्त विचार हे सकारात्मक पाहिजे. सगळीकडे मी आहे, चराचरामध्ये व्यापून आहे. जलही मीच आहे आणि अक्कलकोटमध्येही मीच आहे. कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही आणि जाणार नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. नको होऊ निराश, मी तुझ्याच आहे आसपास. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सोसल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही. जग तुला नाव ठेवण्यात व्यस्त असते, तू मात्र तुझं नाव कमवण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नकोस. ऐक, मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. तुला काही मिळवायचे असेल तर तुला प्रयत्न हे करावेच लागणार आहे. प्रभाव म्हणजे नेमके काय? केवळ शिक्षण हातातून काही जर केले तर काही मिळवणार नाही. तरीसुद्धा बनवलं गेलं ते शिकवावं लागेल. त्यात तुम्हाला सराव लागेल. तुला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मी तुला दिल्या नाही असे तुला सतत वाटते, पण ज्या तुमच्यासाठी योग्य होत्या त्या तुमच्यासाठी योग्य आहेत, त्याच मी तुम्हाला देत असेल आणि त्याच मी तुम्हाला देत राहणार. कारण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होईल अशी गोष्ट मी मुळीच तुम्हाला देणार नाही. अपयशाची कारणे आहेत, पण कमी आत्मविश्वास म्हणजेच खरे अपयश आहे. पराजय हे विजयाइतकेच प्रभावी असतात. पराजय येणे सुद्धा गरजेचे आहे. पराजय आल्याने तुम्हाला आणखी जिद्दीने पुढे जाण्याची ताकद, हिंमत मिळते. तू चिंता करणे सोड, सर्व काही ठीक होईल. माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असण्याची जाणीव होऊ देत नाही. आयुष्यात नेहमी समाधानी राहा. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरीही तुला योग्य मार्ग सापडेलच. जीवनात तुम्हाला नियती मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. जीवनात कोणालाही फसवू नकोस, कोणालाही दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझी फसवणूक आम्ही होऊ देणार नाही. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणारच. स्वामी सेवा करून तर बघ, तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही वाहिला तर बोला नाही कधीच. अनर्थ जर सोबत असतील, श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेव, कितीही संकटे आली तर खचून जाऊ नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची शक्ती ही तुमच्या पाठीशी आहे, हे कधीही विसरू नका. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. घमंड, अहंकार
आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. आणि प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. प्रयत्न सोडू नकोस. सुरुवात नेहमी कठीणच असते.